नमस्कार मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। 16 मे ते 20 मे दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला जोरदार स्वरूपाचा अवकाळी पाऊस झालेला पाहायला मिळेल। 16 ते 20 मे दरम्यान हवामान खात्याने महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्यांना पावसाचे अलर्ट दिलेले आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला बघितले असता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस 16, 17, 18 आणि 19 मे रोजी भाग बदलत झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, मागील 2 दिवसात महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागांमध्ये पावसाने हजेरी लावली। सध्या देखील राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आहे। तसेच पुढील 4 दिवस राज्यात हे अवकाळी पावसाचे असतील, काळजी घेण्यात यावी। त्यासोबतच इकडे कोकणात देखील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकण पट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 3 दिवस झालेला पाहायला मिळेल। उत्तर महाराष्ट्रात आज रात्री दरम्यान आणि खानदेशच्या भागात देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल। यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांचा समावेश असेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश करण्यात आलेला आहे। त्यासोबतच विदर्भात पाहिले असता विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या बहुतांश भागांमध्ये पुढील 48 तासांच्या आत मध्यम ते जोरदार पाऊस होईल। या पावसात वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त राहील, विजांचा कडकडाट देखील पाहायला मिळेल। अवकाळी पाऊस असल्यामुळे वादळी वारा, विजा देखील राहू शकतात, त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी। तसेच इकडे मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राच्या भागात देखील उद्यापासून पुढील 3 दिवस पावसाचा जोर जास्त राहू शकतो। यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, एकंदरीत मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या या सर्वच पट्ट्यात आपल्याला 17, 18, 19 आणि 20 तारखेला देखील पाऊस जोरदार स्वरूपाचा झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।